तर आपण एक कठीण वाला ग्राफ पण काढला असता, म्हणजे आपण बघितलं असतं सॉल्व्ह करत. ठीक आहे, ग्राफ पेपर आहे तुमच्या बरोबर? नो टीचर, नाहीये. नाहीये का? ठीक, कारण मी काढते, मी हाताने काढताना ती लाईन कदाचित असे व्यवस्थित येत नाही ना, त्यामुळे मला सोल्युशन आपल्याला प्रॉपर मिळायला पाहिजे. ठीक आहे, आपण एक ट्राय करूया कठीण वाला, थोडं स्टार वाला ट्राय करू आपण, जे स्टार वाले ना ते ट्राय करू. तर ग्राफ मेथड मध्ये आपण जेव्हा सायमल्टेनियस इक्वेशन, आपण सॉरी एक सामायिक समीकरण आपण आलेख पद्धतीने जेव्हा सोडवतो, तेव्हा आलेख पद्धतीने सोडवताना आपण काय करतो, आपण प्रत्येक समीकरणाच्या 3 असे बिंदू शोधतो, बिंदूंचे निर्देशक शोधतो, बरोबर, आणि एक तक्ता तयार करतो. आणि ते बिंदू जे मी शोधलेले आहेत, ते बिंदू जे निर्देशक मी शोधलेले आहेत बिंदूंचे, त्या निर्देशकानुसार ते बिंदू मी आलेखावर स्थापित करतो आणि त्या तिन्ही बिंदूतून जाणारी एक सरळ रेषा काढते. ते तिन्ही बिंदू एका सरळ रेषेतच असले पाहिजे. तुमची त्या तिन्ही बिंदूतून एक रेषा जात नसेल तर तुमचे जे बिंदू तुम्ही शोधलेले आहेत, जे तुम्ही निर्देशक शोधलेले आहेत, ते चुकीचे असणार आहे. ठीक आहे, तर प्रत्येक समीकरणासाठी 3 आपण अशा बिंदूंचे निर्देशक शोधतो, बरोबर आहे? असंच करतो की नाही आपण? येस मॅम. 3 जोड्या आपण शोधतो बिंदूंच्या. ठीक आहे, तर आपण त्याप्रमाणे आपण ही प्रोसेस फॉलो करू आणि आपण एक कठीण वाला गणित सॉल्व्ह करू. त्याच्यामध्ये स्टार वाला जे आहे हे शेवटचं 6वं गणित आहे, ते स्टार वाला आहे, ते आपण सॉल्व्ह करतो. पहिल्यांदा मी काय करते, पहिल्यांदा मी 6वं पहिलं समीकरण घेते, 2x - 3y, 2x - 3y बरोबर 4 समीकरण घेऊन मी त्याचा एक तक्ता तयार करते. ठीक आहे, समीकरण 2x - 3y 4. आता याच्यामध्ये मी काय करणार, एक्सच्या माझ्या मनाच्या व्हॅल्यूज घेणार आहे आणि त्या समीकरणात टाकणार आणि वायच्या व्हॅल्यूज आपण शोधायच्या. तुम्ही वायचे वरसा पण करू शकता, म्हणजे तुम्ही वायच्या व्हॅल्यू मनाच्या घेऊन त्या ठेवून समीकरणामध्ये एक्सच्या व्हॅल्यू शोधू शकता. तसे आता मी एक्सची व्हॅल्यू इथे 0 घेते पहिली. आता मी हे जे समीकरण आहे त्याच्यामध्ये एक्सच्या जागेवर 0 ही व्हॅल्यू पुट डाऊन करते. ही किंमत मी त्या समीकरणात ठेवते, एक्सच्या जागेवर 0 ही किंमत ठेवायची आणि वाय ची किंमत मिळवायची, कारण एक्स ची किंमत घेतलेली आहे आपण आपल्या मनाची, ती समीकरणात टाकायची असते. इथे 2 आहे, एक्सच्या जागेवर मी 0 टाकणार आहे, म्हणजे 2 एक्स म्हणजे 2 गुणिले असतं मध्ये, मध्ये जे चिन्ह आहे 2 आणि एक्स मध्ये ते गुणिले आहे. तर मी कंसात लिहिते, म्हणजे ह्याच्यामध्ये गुणाकारच आहे असं समजायचं. वजा 3y बरोबर 4. 2 गुणिले 0 0 वजा 3y बरोबर 4. ठीक आहे, आता 0 तिकडे जाऊन वजा होणार, इकडे ऋण 3y आहे त्यामुळे ऋण 3y लिहायचे आहेत, कारण कधी कधी आपण ते ऋण चिन्ह द्यायला विसरत होते, ते विसरायचं नाही. आणि इकडे 0 इकडे गेल्यानंतर तो वजा होणार. आता इथे ऋण 3y बरोबर 4. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जर इकडचे चिन्ह धन करायचे तर दोन्हीचे चिन्ह बदलायचे, म्हणजे इथे वायच्या जागेवर ऋण चिन्ह आहे, ते जर मला धन करायचे तर डावीकडचं आणि उजवीकडचं दोन्हीची चिन्ह बदलायची, कारण मला इकडचे चिन्ह धन पाहिजे डावीकडचं,
मग एकीकडचं चिन्ह मला बदलता नाही, बदलायचं असेल तर दोन्ही बाजूचं बदलावं लागेल. त्यामुळे हे जर मला धन करायचंय तर इकडचं मला ऋण करावं लागेल. आता हा 3 जो आहे तो तिकडे जाऊन भागिले होणार ऋण 4/3. ठीक आहे. आता हा मला आलेखावर बिंदू दाखवायचं म्हटल्यानंतर मला याचं दशांश चिन्हात रूपांतर करावं लागेल. तर इथे 3 आहे छेदामध्ये, 3 ने 4 ला भागायचं. 3 एके 3, एक राहिला. आता इथे खाली गेल्या संख्या नाही त्यामुळे 0 घेणार. इथे मी दशांश चिन्ह देणार. 3 त्रिक 9 असं येतच जाणार. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 असं येत जाणार. ठीक आहे. म्हणजे तुमची, आणि हे ऋण आहे ते द्यायला चिन्ह विसरायचं नाही. ऋण 4/3 आहे आणि 4/3चं उत्तर ऋण 1.333 असं आलेलं आहे. आता आपण फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, आपल्याला काय करायचं माहितीये का, दशांश चिन्हामध्ये जर तुमची y ची किंमत आली दशांश चिन्हामध्ये, तर काय करायचं माहितीये का, 2 दशांश स्थळापर्यंत तुम्ही उत्तर काढायचं, भागाकार करायचा 2 दशांश स्थळापर्यंत. आता इथे तर सगळेच दशांश स्थळामध्ये 3-3च येणार आहे. तर तुम्ही काय करायचं, इतर कधी तुमचं समजा y ची किंमत दशांश चिन्हामध्ये आली, भागाकार करताना तुम्हाला असं कळलं की अरे हे तर दशांश चिन्हात येतंय y ची किंमत, काही घाबरायचं नाही. दशांश चिन्हात जरी येत असेल तरी काय करायचं, 2 स्थळापर्यंत, दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळापर्यंत आपण फक्त भागाकार करायचंय, त्याच्या पुढे जायचं नाही. 2 दशांश स्थळापर्यंत भरपूर होत. बघा कधी कधी भागाकार पुढे वाढत वाढत जातो, तर आपण तेवढा नाही करायचंय. 2 दशांश स्थळापर्यंतच आपल्याला भागाकार करायचा आहे. कळते का? नाहीतर तुम्ही मुलं घाबरतात. येस मॅम. काय करायचं, तर दशांश चिन्हामध्ये जरी उत्तर येत असेल तर अजिबात घाबरायचं नाही. काय करायचं, 2 दशांश स्थळापर्यंत उत्तर काढायचं. आता 2 दशांश स्थळापर्यंत का, कारण आपण आलेखामध्ये काय करू शकतो माहितीये का, आलेखामध्ये फक्त आपण एकच दशांश स्थळापर्यंत उत्तर संख्या दर्शवू शकतो. म्हणजे आलेखावर आपण 1.2, 1.3, आपण 1.33 नाही दाखवू शकत त्याच्यावर. आपण बघा, आपण आलेखावर, मी तुम्हाला आलेखावर जे 10 अशा लाईन असतात, म्हणजे 1 आणि 2 याच्यामध्ये 10 लाईन असतात, तर 1 आणि 2 याच्यामध्ये ज्या 10 लाईन असतात त्या म्हणजे काय असतात, आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल, हा 1 आहे, हा 1 आहे आणि हा हा 1 आहे, हा 2 आहे. याच्यामध्ये ना छोट्या छोट्या 10 लाईन्स आहेत. मग त्या 10 लाईन म्हणजे काय असतात, तर 1.1 पहिली लाईन, 1.2, 1.3, 1.4, 1.5 ही मधलीची मोठी डार्क लाईन असते ती 1.5 असते. 2 आणि 3च्या मध्ये 2.1, 2.1, 2.2, 2.3 अशा. म्हणजे आलेखावर थोडक्यात काय आहे, आलेखावर आपण 1 दशांश स्थळापर्यंतच्या संख्या दाखवू शकतो. पण भागाकार करताना 2 दशांश स्थळापर्यंत का करायला सांगितलं, कारण आपल्याला जे संख्या आहे ना ती थोडीशी अशी अप्रॉक्सिमेट मिळाली पाहिजे. म्हणजे काय, तर आपण बोलतो ना अप्रॉक्सिमेशन, म्हणजे एक्झॅक्ट व्हॅल्यूच्या जवळची, आपलं जे y ची व्हॅल्यू आहे त्याच्या जवळची, एकदम जवळ जाणारी संख्या मिळाली पाहिजे. म्हणून आपण 2 दशांश स्थळापर्यंत जेव्हा उत्तर काढतो तेव्हा तिचं पुढे काय करायचं, 1 दशांश स्थळापर्यंत आपण अप्रॉक्सिमेशन करायचं आहे. अप्रॉक्सिमेशनला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, आपण जवळची व्हॅल्यू, म्हणजे आपण जे खरे y ची जी किंमत आहे खरी, तिच्या जवळची एकदम आपल्याला किंमत आणायची असते. अप्रॉक्सिमेशन करताना करायचं काय असतं, 2 दशांश स्थळापर्यंत आपण दुसऱ्या स्थळाची संख्या आहे, दुसऱ्या दशांश स्थळाची, ती 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल, 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल, तर आधीची संख्या जी आहे ना ही 1 ने वाढवायची. ही वाढवायची की नाही हे कशावर अवलंबून आहे, तर या दुसऱ्या दशांश स्थळाच्या पुढे जी, दशांश चिन्हाच्या पुढची जी दुसरी संख्या आहे
तिच्यावर अवलंबून असतं की पहिली संख्या 1 ने वाढवायची की 30 ठेवायची आहे. कारण आपल्याला बरोबर वायची व्हॅल्यू एकदम करेक्ट पाहिजे. कारण आपण जेव्हा रेषा आपण जेव्हा बिंदू स्थापित करणार ते सरळ एका रेषेत यायला पाहिजे. जर तुम्ही एखादा जरी तुमचं दशांश चिन्ह इकडचा म्हणजे बिंदू इकडे सरकला तरी ते एका सरळ रेषेत येणार नाही. कळते मी काय बोलते? Yes, ma'am. तर इथे अप्रॉक्सिमेशन करताना ही जी पुढची संख्या आहे ती 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर आधीची संख्या 1 ने वाढवायची आणि जर नसेल तर ती तशीच ठेवायची. म्हणजे ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेशन मध्ये मायनस ऋण 1 पॉइंट काय येणार? 3 लिहू की 4 लिहू? 1 ने वाढेल की तशीच राहील? ऋण 1.3 येणार की 4 येणार? 4 कधी? 1 ने कधी वाढवायची ही किंमत? जेव्हा ही संख्या आहे ना, बघा ही दुसरी संख्या आहे ना, ही 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तरच वाढते आधीची संख्या. आता तरी ते 1.33 असं आहे ना, 1.33 म्हणजे ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. ही संख्या ही 5 पेक्षा लहान आहे. त्यामुळे ही आधीची संख्या आहे ना 3 ही तशीच राहणार. ती कधी 1 ने वाढेल? जेव्हा इथे तुमचं 5 असेल. इथे समजा असं असतं ना 5 असते इथे किंवा इथे 6 असते किंवा 7 असते किंवा 8 असते 9 असते तर ऋण 1.4 उत्तर आलं असतं. आता 3 असल्यामुळे ती 5 पेक्षा लहान आहे. त्यामुळे हिचं अप्रॉक्सिमेशन करताना आपण काय करणार? ती संख्या आहे तशीच 1.3 कारण -1.3 आपण आलेखावर दाखवू शकतो. 3 नाही दाखवता येत. पण 2 दशांश स्थळापर्यंत का आपण भागाकार करायचा? कारण दुसऱ्या स्थळावरची संख्या 5 ने मोठी असेल तर आधीची संख्या वाढवायला नाहीतर मग 30 ठेवायला. ते आपण दुसऱ्या संख्येवरून डिसाईड करतो म्हणून. पण उत्तर आपण काय करायचं असतं? एकाच दशांश स्थळापर्यंत आणायचं असतं. भागाकार करताना 2 दशांश स्थळापर्यंत करायचा पण अप्रॉक्सिमेशन 1 दशांश स्थळापर्यंत आणायचं. कारण आलेखावर आपण 1 दशांश स्थळापर्यंतच्या संख्या दाखवतो. कळते मी काय बोलते? येस मॅम. Yes, ma'am. तर हिचं अप्रॉक्सिमेशन जर तुम्हाला करायचंय तर किती येणार त्याचं अप्रॉक्सिमेशन? ऋण 1.3. 3. कळलं? आता Yes, आणखी ma'am. x ची व्हॅल्यू मी घेते 1. आता x ची जी किंमत आहे ती 1 घेते. पुन्हा x च्या जागेवर मी 2 गुणिले 1 x च्या जागेवर 1 टाकला तो गुणाकार आहे. हा 2 आणि हा 1 मध्ये 2 आणि x मध्ये गुणाकार आहे. x च्या जागेवर 1 टाकला तर 2 आणि 1 चा गुणाकार होतो. नाहीतर 2 1 21 नाही लिहायचे. 2 गुणिले 1 असतात ते. वजा 3y बरोबर 4. तर 2 गुणिले 1 2 होणार. ते इथे भेट वजा 3y बरोबर 4. आता हे परत ऋण 3y इथे ठेवायचे. इथे तिकडे जाऊन वजा होणार. 4 वजा 2 वजा 3y बरोबर 2. इथे आता धन करूया आपण. दोन्हीचे चिन्ह बदलूया. इथे 3y धन होतील पण हे 2 ऋण होणार. y इथेच ठेवायचं. आता 3 तिकडे जाऊन भागिले होणार. आता पुन्हा इथे आपल्याला भागाकार करावा लागणार. 3 ने 2 ला भागायचं आणि ऋण चिन्ह येणार. पहिला शून्याचा भागाकार येईल. हे पण परत 6 6 येत जाईल. ते ऋण 0.66. तर याला जर आपल्याला अप्रॉक्सिमेशन करायचंय तर किती येणार सांगा? y ची किंमत
0.7. ऋण 0.7. Yes, ऋण ma'am. 0.7. 0.7. बरोबर. ठीक आहे. आता आणखी तिसरी किंमत मी घेते, ऋण मध्ये घेऊया आपण. ते थोडे वेगळे घेणार. एक्स ऋण 1 घेऊया, कारण आपण 0 आणि 1 घेतली, आता ऋण 1 घेऊया. y बरोबर 4. 2 गुणिले ऋण 1, ऋण 1 घेतली आता 1 ची किंमत, वजा 3y बरोबर 4. 2 गुणिले ऋण 1 किती होतात? 2 गुणिले ऋण 1 2. ऋण 2. ऋण 2. 2 नाही, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह नसतं गुणाकारामध्ये. गुणाकारामध्ये धन ऋण ऋण असतात, है ना. ती धन आहे, 2 धन आहे, नाही गुणाकार आहे दोघांमध्ये. गुणाकारामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह नाही, तर दोघांची चिन्ह मिळून जी चिन्ह तयार होतात, धन आणि ऋण मिळून ऋण तयार होतात. आणि बे बे वजा 3 बरोबर 4. आता हे ऋण 2 आहेत, ते तिकडे जाऊन धन 2 होणार. ठीक आहे. हे वजा 3y इथे ऋण 3y लिहायला विसरायचे नाही. खूप मुलं चिन्हांमध्ये खूप कन्फ्युजन करतात, चुकतात. तर हे 3y ऋण आहेत, ते ऋण आधी इथे लिहायचे, ते नंतर आपण धन करू. पण आता सध्या ऋण ऋण 3y हा 2 ऋण आलेला आहे, तो तिकडे जाऊन धन होईल. इकडे येऊ उजवीकडे. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. आता हे आपण दोन्हीकडे चिन्ह बदलूया, कारण इकडे मी 3y धन करते, इकडे जर बदललं चिन्ह तर या बाजूला पण बदलावं लागेल. आता मी y 3 इथे इकडे जाऊन इथे गुणिले आहे, तर इथे भाग जातोय बघा. हा 6 3च्या कडे, त्यामुळे इथे तुम्हाला फार काय भागाकार वगैरे करायची गरज नाही, डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळणार. म्हणजे वायची किंमत मिळाली. ठीक आहे. तर एक तक्ता आपण तयार करू या समीकरणासाठी. वरती इथे समीकरण लिहायचं असतं, इकडे एक्स वाय, इकडे एक्स वाय. 3 किंमत. पहिली किंमत 0 घेतली, दुसरी 1 घेतली, तिसरी ऋण 1 घेतली. पहिली किंमत जेव्हा 0 घेतली 1.3 बरोबर आहे, अशी झाली की नाही. Yes, ma'am. आपला जो बिंदू आला तो Yes, 0,1.3. जेव्हा 1 घेतली तेव्हा आपली किंमत आली ऋण 0.6, सॉरी 0.7. 7. 1, ऋण 0.7. आणि जेव्हा ऋण 1 घेतली तेव्हा ऋण 2 आले. 1, ऋण 2. तर हे सांगा कुठे येणार बिंदू? हा पहिला बिंदू कुठे येणार, म्हणजे कोणत्या अक्षावर येणार की चरणात येणार? पहिला बिंदू कुठे येईल? Y अक्षावर. Y अक्षावर, ma'am. वाय अक्ष. वाय अक्ष. हा दुसरा बिंदू 1 आणि धन 1 आहे आणि ऋण 0.7 नाही, असं आहे ना. 0 नाहीये त्याच्यात कोणता नाही, हा अक्षावर नाही येणार. इथे काय, हा निर्देशक 0 नाहीये, निर्देशक 0 नाहीये, 0.7 आहे. म्हणजे हा बिंदू कुठल्या अक्षावर कधी असतो? जेव्हा एखादा निर्देशक 0 असतो, फक्त 0, कुठलाही 2 पैकी कुठलाही एक निर्देशक जेव्हा 0, तेव्हा तो कोणत्या तरी अक्षावर असतो. जेव्हा वाय निर्देशक 0 तेव्हा एक्स अक्षावर असतो, जेव्हा एक्स निर्देशक 0 तेव्हा वाय अक्ष. पण इथे 0 नाहीये ना, इथे 0.7 आहे. म्हणजे हा जो बिंदू आहे हा तुमचा चरणात असणार. कोणत्या चरणात आहे हे चिन्हावरून आपण ठरवतो. धन ऋण आहे, धन ऋण बोलल्यावर 4थ्या चरण. बरोबर. आणि हा ऋण दोन्ही ऋण 3ऱ्या चरणात.
तिसऱ्या चरणात. तिसऱ्या. ठीक आहे. तर हे बिंदू आपण स्थापन करून घेऊया. आपण एक दोन अक्ष काढून घ्यायचे लागेल. इथे आपल्याला धन संख्या येणार, ते शून्य येणार. आरंभ केला. या बाजूला ऋण संख्या, वरती इथे वाय अक्षावर वरती धन आणि वाय अक्षावर खाली ऋण. एक्स अक्ष, वाय अक्ष. इथे प्रमाण आपण स्केल लिहायचे, प्रमाण लिहायचे. दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक प्रमाण लिहायचं. ठीक आहे. हे पण लिहायला विसरायचं नाही. आता आपले बिंदू कोणते कोणते आहेत? पहिला बिंदू जो आहे तो आपला 0 आणि ऋण 1.3 आहे. हा वाय अक्षावर. हा वाय अक्षावर कुठे येणार? इथे उभ्या वाय अक्षावर येणार. ऋण 1.3. ऋण 1.3 म्हणजे ऋण आहे आणि ऋण 1.3 म्हणजे ऋण 1च्या पुढे तिसरी लाईन जी वाय अक्षावर आहे. बिंदू स्थापन करायला शिकायचा मुलांना. इथे येणार तुमचं. ऋण 1.3 दिसला का? ऋण 1च्या खाली तिसरी लाईन. ऋण 1 आणि ऋण 2च्या मध्ये वाय अक्ष. पण बरोबर सापडले. तुम्ही आलेखावर तुमच्याकडे वही असेल तर तुम्हाला प्रॉपर ते दिसेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो बिंदू होता आपला तो 1 आणि ऋण 0.7 असा आहे. हा आपला कोणत्या चरणात जातो? चौथ्या. 1 म्हणजे धन 1 एक्स अक्षावरचे आणि ऋण 0.7 म्हणजे आता इथे तुम्ही ऋण 0.7 म्हणजे काय होणार माहितीये का? इथे पाचवी लाईन जी आहे हे बघा, इथे मी एक पण छोटा लिहिते. शून्य 0.7 जो आहे ना, ऋण 0.7 तो इथे शून्याच्या खाली ऋण संख्येत आणि 0.7 म्हणजे शून्याच्या पुढे सातवी लाईन ऋणाच्या इथे. इथे तुमचं आहे हा बिंदू. ठीक आहे. हा तुमचा देणार आहे 1 आणि ऋण 0.7. त्यानंतर तिसरा बिंदू तुमचा होता ऋण 1 आणि ऋण 2. ऋण 1 ऋण 2 तो तुमचा ते इथे येणार 14. अरे तिसऱ्या चरणात. कोण गेम खेळतंय? गेम कोण खेळतंय? लेक्चर करते हैं. भीमसिंग पाडवी. भीमसिंग लेक्चर अटेंड करताय की गेम खेळताय?
तर इथे आपल्याला आलेखावर 3 बिंदू बघा आलेले आहेत. हे बघा एक सरळ रेषा तिथे पण आलेले आहेत. या तिन्ही मधून जाणारी एक सरळ रेषा आपण काढायची आहे. थोडे आता मला व्यवस्थित तुम्हाला पट्टीने व्यवस्थित काढता येईल. ठीक आहे. तिन्ही बिंदू सरळ रेषेत येणार आहे तुमचे आणि मग मला अशी सरळ रेषा तिन्ही बिंदूतून जाणारी काढता येईल. कळलं? याच्यावर तुमचं समीकरण लिहायचे 2x - 3y = 4. आता आपण दुसऱ्या समीकरणासाठी असं सेम आपल्याला रेषा काढायची आहे. हे पहिलं समीकरण झालं. आता सेम आपल्याला दुसऱ्या समीकरणाची सुद्धा रेषा आपल्याला काढायची. आता एक काम करायचं मी देते. कोणतं समीकरण आहे आपल्याला? 3y - x = 4. समीकरण घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये किमती टाकू. बोर होते का? बरं, याच्यासाठी खूप No, असं आपल्याला पेशन्स पाहिजे आणि आपल्याला सराव पण पाहिजे. नो मॅम बोल ना. मुलं तर गेम खेळायला लागली लेक्चर अटेंड करता करता. 3y - x = 4 असं समीकरण आहे. आता इथे थोडस समीकरणाकडे लक्ष दिलं तर x नंतर आहे. आधी yचं जनरली इक्वेशन मध्ये कसं असतं? जनरली समीकरणामध्ये x आधी y नंतर आणि मग आपल्याला उजवीकडे आपलं जी स्थिर संख्या आहे ती उजवीकडे लागते. पण ठीक आहे, आता आलेख पद्धतीमध्ये एवढं काय त्याचा फरक नाही पडत, पण बाकीच्या पद्धतींमध्ये पडतो. त्यामुळे इथे जरी x या बाजूला असलं तरी काही फरक नाही. तर इथे किमती आपण एक्सच्याच घेणार आहोत, त्या याच्यात टाकणार आहोत आणि वायच्या किमती मिळवणार आहोत. ठीक आहे. पहिली किंमत आपण x ची 0 घेऊया, है ना? ती या समीकरणात आपण टाकू. आता x इकडे आहे त्यामुळे नीट लक्ष द्यायचं. तर तुम्ही वायच्या जागी 0 टाकाल. x जिथे आहे तिथे 0 टाकायचे. इथे 0 येणार एक्सच्या जागी. त्यामुळे नीट समीकरण बघायचं आणि ते आपण किंमत x ची घेतलेली ती एक्सच्या जागेवरच टाकायची आहे. आता हा -0 जो आहे तो तिकडे जाऊन +0. बघा, आता आपल्याला y वगैरे धन करायची गरज नाही जशी मगाशी होती, कारण मगाशी -3y होते, आता 3y आहेत फक्त. त्यामुळे आता चिन्ह बदलायची गरज नाही. 4 + 0 4 येणार. y इथेच ठेवूया. 4/3 3 इकडे जाऊन भागिले. आता आपण भागाकार मगासारखाच होणार आहे. 3 नेच भागायचंय पुन्हा आपल्याला. 3 × 3 चा भागाकार होणार मगासारखंच आलेलं आहे, फक्त हे धन आला. 3 3 3 असे यायचं. ठीक आहे. म्हणजे हिचं पण उत्तर आपल्याला बरोबर आहे ना? 3 3 आणि याला अप्रॉक्सिमेट केलं की 1.3च येणार. y = 1.3 येणार आपली किंमत. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. आता आपण काय करूया? x ची किंमत 1 घेऊया. x = 1. समीकरण आहे 3y - x = 4. आता इथे मी 1 घेते. 1 ऋण तिकडे जाऊन धन होणार. 3y = 5 आणि y = 5/3. 5/3 म्हणजे 5ला 3 ने भागायचं. याचं मला उत्तर सांगा. अप्रॉक्सिमेशन पूर्ण फायनल आन्सर सांगा मला याचं. बघू दे कसं सांगतात. बरोबर सांगतात की चूक सांगतात.
करा बघू याचं उत्तर. दशांश स्थळ 2 दशांश स्थळापर्यंत काढा. 1.7 1.7. 1.7 मगाशी पण असंच होतं. Same. है ना मगाशी पण 5 आले होते का? 0.7 आले का आता 0.7 होणार. हा आता आपण ऋण 1 घेऊया. ऋण 1 घेऊन मला सांगा उत्तर. x ची किंमत ऋण 1 घेऊया. ऋण 1 घेतलं तर काय गंमत होणार बघा इथे. किंवा ऋण 2 घ्या. ऋण 2 घ्या. ऋण 1 पण चालेल. किंवा 2 घेऊया का? 2 घ्या. मला सोपी y येईल बरोबर सगळी. 1 मॅम. किती? ऋण 1 घेतलंस मॅडम y बरोबर 1 येतं. y बरोबर 1. ऋण 1. ऋण 1 घेतलंस मॅम. ऋण 1 च इथे ऋण 1 येणार आणि इथे 4. बरोबर. आता इथे होतं काय हा ऋण आणि x ची किंमत ऋण त्यामुळे ऋण ऋण 2 चिन्ह असल्यामुळे ती आधी धन करा आणि मग तो धन 1 तिकडे जाऊन ऋण 1 होणार. 4 वजा 1 3y बरोबर 3 आणि y इथे तुमचं सोपं झालं 3 भागिले 3 y बरोबर 1. 2 घेऊन पण आला असतं तुम्हाला सोपं. आता आपण याचा तक्ता तयार करू. समीकरण 3y वजा x बरोबर 4 असं समीकरण. x इथे y आणि इथे x, y. पहिली किंमत आपण 0 घेतली नंतर 1 घेतली नंतर ऋण 1 घेतली. 0 घेतली तेव्हा आपलं उत्तर आलं 1.3. 1 घेतला तेव्हा 1.7 आणि ऋण 1 घेतली तेव्हा धन 1 आलं उत्तर ना. 0,1.3 1,1.7 आणि ऋण 1,1. पहिला हा जो बिंदू आहे तो कुठे येईल? 0,1.3 कुठे येणार आहे? y 0,1.3 Y y अक्षावर. अक्षावर. बरोबर y अक्षावर येणार. दुसरा बिंदू कुठे येईल? पहिल्या चरणात. पहिल्या चरणात. आणि तिसरा कुठे येईल? ऋण आणि धन आहे. दुसऱ्या चरणात. दुसऱ्याच्या ऋण धन दुसऱ्या चरणात असं धन ऋण चौथ्या चरणात असं आणि ऋण ऋण तिसऱ्या. ठीक आहे. आता हे बिंदू सुद्धा आपण आलेखावर दाखवणार आहोत. पहिला बिंदू आहे 0,1.7 दुसरा आहे 0,1.3. एक 1,7 आणि 1,1 असे 3 बिंदूने दाखवले. आता 0,1.3 म्हणजे y अक्षावर तर धन आहे पण आता मगाशी ऋण 1.3 होतं म्हणून खाली आलं. आता धन 1.3 आहे त्यामुळे हे इथे वरती येणार बिंदू. त्यानंतर 1,1.7 म्हणजे 1 इथून 1 आणि इथून 1.7 म्हणजे 1च्या पुढे 7वी लाईन अशी इथे 1.7 1च्या पुढे 7वी लाईन हा बिंदू आणि नंतर ऋण 1,1 हा तुमचा येणार दुसऱ्या चरणात ऋण 1,1 इथे. कुठेतरी चुकलंय इथे थोडं कमी एक बिंदू. तुम्ही जर आलेख जर काढले ना तर तुम्हाला प्रॉपर दिसेल. सात जी
तुमच्याकडे आलेख वही असेल तर जरा तुम्ही प्लॉट करून बघता का ते ना 1 पॉइंट. पण मला इथे व्यवस्थित एक रेषा काढता येत नाही. अशी 3 बिंदूतून जाणारी अशी सरळ रेषा काढायची. इथे तुम्हाला ही थोडी माझी वरती खाली होते आणि ह्या दोन्ही ज्या रेषा आहेत ना या एकमेकांना छेदल्या पाहिजेत. तर त्या जिथे छेदतील त्याचे निर्देशक शोधायचे आणि तेच तुमचं काय असणार आहे सोल्युशन असणार. इथे छेदतात. तर याचे प्रॉपर तुम्ही दोन्ही बिंदूंचे निर्देशक तो जो छेदन बिंदू आहे त्या छेदन बिंदूचे निर्देशक काढा आणि तोच तुमचं सोल्युशन असणार. आता इथे आलेखावर मी हाताने काढल्यामुळे माझं प्रॉपर येत नाही. तुम्ही पट्टीचा वगैरे वापर कराल तर तुमचं बरोबर ते सोल्युशन तुम्हाला मिळेल. आणि एकदा ते सोल्युशन ना चेक करा. तुमचं जे आन्सर आहे पुस्तकाच्या मागे त्याच्याशी तुम्ही टॅली करून बघा बरोबर आहे का. थोडस एखादा पॉइंट मध्ये जर फरक असेल तर काही नाही होत. ते लोक तुम्हाला मार्क देणार. पण एकदम जर डिफरन्स असेल म्हणजे आता समजा तुम्हाला मागे सोल्युशन 1.5 आणि 2 असं दिलं असेल किंवा आता समजा आपण इथल्या प्रमाणे गेलो तर हे 7, 8, 8.5 आहे आणि 4.5 असं आहे. माझं सोल्युशन समजा 8.5 आहे आणि 4.7 असं आलेलं आहे. तर तिथे मागे थोडस वेगळं असू शकतं म्हणजे एखाद पॉइंटचा किंवा याचा फरक असू शकतो. म्हणजे इकडे 5 असेल इकडे 9 असेल तर तेवढं चालतं. आपलं पण थोडस त्याच्या जवळच्या व्हॅल्यूज असायला पाहिजे. म्हणजे माझं एकदमच 0.5 चा फरक पडतोय इथे 0.3 चा फरक पडतोय. तर तुमचं 1.1 0.2 चा फरक पडत असेल तर ठीक आहे काही हरकत नाही मार्क मिळणार तुम्हाला. पण आलेखावर बिंदू दाखवताना एकदम व्यवस्थित दाखवायचे की जेणेकरून तुम्हाला एक सरळ रेषेतच ते आले पाहिजे. इकडे तिकडे जुगाड नाही करायचंय. काही मुलं जुगाड करतात. म्हणजे काय करतात की ते बिंदू नसतील एकत्र एका रेषेत आले तरी ते एका रेषेत दाखवतात. मग तुम्ही तिथे जुगाड केला तर इथे तुमचं सोल्युशन चुकणारच आहे तसं पण. ठीक आहे. त्यामुळे जुगाड नाही करायचे. ते तिन्ही एका सरळ रेषेतच आले पाहिजे. कळलं सर्वांना. त्यामुळे तुमच्याकडे आता Yes, जर ma'am. आलेख वही असेल तर आपण इथेच आता काढून बघितले असेल. तुमच्याकडे आलेख वही जर असेल घरी जेव्हा तुमच्या बरोबर तर हे काढून बघा आलेख. आणि नसेल एक तुमचं सोल्युशन थोडं चुकत असेल तर आपण बघू. ठीक आहे. तर हे थोडं स्टारवाला असल्यामुळे थोडस ते ट्रिक्की म्हणजे थोडं तुमचं सोल्युशन इकडे तिकडे होऊ शकतं. कारण तसे पॉइंट जे बिंदू आहे त्या बिंदूंचे निर्देशक दशांश चिन्हामध्ये आलेले. ठीक आहे. पण सोल्युशन आसपास असायला पाहिजे. एक पॉइंट. ठीक आहे. कळलं सर्वांना. आणखी एक बघायचंय आलेखाचं गणित की आणखी काय कोणाला काय प्रश्न आहे याच्यामध्ये वरचा जो हा तक्ता आहे हा तक्ता आपण सोडवायचा आहे. म्हणजे हा तक्ता कसा सोडवायचा हे बघा इथे तुम्हाला 2 समीकरणं दिलेली आहे. तक्ता भरायचंय फक्त तुम्हाला फिल करायचे ते बॉक्स. 2 समीकरणं आहेत x अधिक y बरोबर 3 आणि x वजा y बरोबर 4. दोघांसाठी वेगवेगळे तुम्हाला तक्ते दिलेले आहेत. x अधिक y बरोबर 3 चा हा तक्ता आहे आणि हा x वजा y बरोबर 4 चा आहे. तर याच्यात पण खूप मुलं गडबड करतात. त्यामुळे काय करायचं आता पहिला जो तक्ता आहे तो x अधिक y बरोबर 3 चा आहे. पहिली जी किंमत आहे पहिला हे जे हा जो कॉलम आहे तो बघ ते 3 आहे. एक्सच्या जागेवर 3 आहे. वायच्या जागी बॉक्स दिलेला आहे आणि खाली x, y 3,0 दिलेला आहे. म्हणजे किती सोपं आहे. म्हणजे इथे तुम्हाला सोडवण्याची गरजच नाहीये. इथे वायच्या त्या बॉक्स मध्ये किती येणार उत्तर 0 0 येणार. कारण इथे ऑलरेडी तुम्हाला इथे 0. दोन्ही निर्देशक दिलेले आहेत. ठीक आहे. आता दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला x, y दिलेलं नाहीये बघा. आपल्याला फक्त y ची किंमत आणि हे 2 बॉक्स आपल्याला भरायचे.
मग इथे काय करायचं आता y ची किंमत दिली की नाही 5. मग आपण समीकरण घ्यायचं x अधिक y बरोबर 3. आणि हे आपलं समीकरण आहे x अधिक y बरोबर 3. आणि या समीकरणासाठी मला आता त्या कॉलम मध्ये y ची किंमत दिली 5. मग मी इथे काय करेन y च्या जागेवर 5 टाकेन. y च्या जागेवर 5 पुट डाऊन करा आणि त्याच्यावरून x ची किंमत काढा. कारण दिले y ची की नाही मग y च्या जागेवरच टाकावी लागणार. x च्या जागेवर टाकून चालणार नाही. त्यामुळे मी y च्या जागेवर 5 जर किंमत टाकली तर मला x काय मिळेल ते बघायचं. हा धन 5 आहे तिकडे जाऊन ऋण 5 होईल. 3 वजा 5. 3 वजा 5 किती उत्तर येतं? y ची किंमत दिली आहे तर y च्या जागेवर टाका. x ची दिली आहे तर x च्या जागेवर टाका. 3 वजा 5 किती उत्तर येतं? 2 वजा 2 वजा 2 वजा 2 वजा 2 मॅम 2 नाही. 2 नाही. ऋण 2 बरोबर. वजा 2 2 नाही येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बाकी. मग इथे किती ह्या बॉक्स मध्ये काय आहे? वजा 2 मॅम. इथे वजा 2 आणि इथे येणार वजा 2,5. बरोबर. आता तिसरा कॉलम पुन्हा तुम्हाला x, y दिलेला आहे बघा खाली. त्यामुळे इथे पण सॉल्व असं सोडवण्याची गरज नाही. असं तुम्हाला डायरेक्ट या बॉक्स मध्ये व्हॅल्यू मिळेल. किती येणार तिथे? इथे 0 0 तसंच हा जो दुसरा तक्ता आहे त्या दुसऱ्या तक्त्यासाठी सुद्धा बघा आता हा पहिला कॉलम आहे. या पहिल्या कॉलम मध्ये 2 बॉक्स आपल्याला दिलेले y दिलेला आहे. पण y ची किंमत तुम्ही काढू शकता. समीकरण घ्या आणि y ची किंमत काढा. x ची दिलेली आहे. सॉरी y ची दिलेली आहे. x ची काढायची. y 0 दिलेला आहे. इथे मी समीकरण घेणार x वजा y बरोबर 4 समीकरण आहे. y च्या जागेवर 0 टाकायचं बरोबर 4. हा वजा 0 तिकडे जाऊन अधिक 0 4 येईल. है ना? इथे या कॉलम मध्ये तुम्हाला इथे x ची किंमत 4 आणि इथे येणार 4,0. आता इथे याची किंमत सांगा मला. या कॉलम मध्ये इथे पण 2 बॉक्स आपल्याला दिलेले नाही. पण आता x ची किंमत ऋण 1 दिली. त्यामुळे जर x ची दिली आहे तर x च्या जागेवर टाका. किती आलं? y बरोबर मॅम, वजा 5 y बरोबर Five. वजा 5 कोणाचं 5 आलंय? त्याचं वजा 5 आलंय. मॅम वजा 5 मॅम ऋण 5 की धन 5 येणार? ऋण 5 ऋण 5 ऋण 5 बरोबर. कारण तुमचं कसं सॉल्व्ह होणार बघा ते x वजा y बरोबर 4 आहे ना. x च्या जागेवर ऋण 1 टाकला आपण किंमत. हे ऋण y आहे 4. हा ऋण y इथे असाच ठेवायचा. हा ऋण 1 तिकडे जाऊन धन 1 आणि इथे ऋण y बरोबर 4 अधिक 1 5 होईल. आता इथे चिन्ह बदलायचं कारण y ऋण आहे. y चल ऋण ठेवायचं नसतं. त्यामुळे दोन्हीकडची चिन्ह बदलणार. हा y धन होणार पण हा 5 ऋण म्हणजे y ची किंमत ऋण 5. इथे ऋण 5 ऋण 1 ऋण 5. ओके कळलं सर्वांना? आणखी कोणत्या याच्यामध्ये सोडून दाखवायचं आहे? सगळी गणित येतील का तुम्हाला ही सॉल्व्ह करता? हो मॅम हो मॅम येतील. हो मॅम येतील. हो मॅम पण मग तुम्ही होमवर्क करता का? मी पहिले 2 homework केलंय, पण तो समीकरण शेअरच होत नाही. हो आणि मॅम तुम्ही केलंय जेव्हा आता homework. आलेख वही तुमच्याकडे आता नव्हती असती तर आपल्याला बरं पडलं असतं ना. आलेख वही आपल्याला सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला असता. आता तर काय झालं आपलं पण ही सगळी गणित सोडवून जर असेल तुम्ही ग्रुपवर तर तुम्ही तर बरं ग्रुपवर जात नाहीयेत ना तुमची सेंड नाही होत आहेत ना? आणखी कोणतं गणित हवं याच्यामध्ये तुम्हाला? आणखी कोणतं याच्यामधलं गणित हवंय सोडवून आलेख पद्धतीने की कळलं तुम्हाला व्यवस्थित? स्टेप पद्धत घ्या मॅम
हा काय म्हणताय? आणि ते आणखी एक घ्यायचंय का? समजलं की नाही बाकीचे, म्हणजे समजलंय ना तुम्हाला? आलेख पद्धत हवं असेल तर आपण येस मॅम. आणखी एक गणित घेऊया. पुढच्या लेक्चरला तुम्ही आलेख वही सोबत ठेवा. मग आणखी एक आपण गणित घेऊया. ठीक आहे? एखाद्या माझ्यामध्ये हो मॅम. परीक्षेमधलं पेपर मधलं कोणत्या तरी पेपर मध्ये आलेलं आपण एखादं ग्राफ मेथडचं एखादं गणित घेऊया. तुमच्याकडे आहे का असं पेपर्स सेट, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये आहे तसं पुस्तक वगैरे कोणी घेतलंय या? प्रिव्हियस इयर नाही मॅम. क्वेश्चन हे असतात नाही का? नाही मॅम माझ्याकडे. नाहीये. ते एक असं पुस्तकासारखं असतं, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचे 5-5 प्रिव्हियस इयरची प्रश्नपत्रिका असतात, म्हणजे आधीच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात. ठीक आहे? तर आपली वेळ संपायला आली आहे. आपण आणखी एक गणित घेऊया पुढच्या वेळेला. फक्त तुम्ही काय कराल पुढच्या वेळेला? ग्राफ पेपर आहे ना, आलेख आलेख कागद तो वही. सोबत ठेव. आलेख वही सोबत ठेव. ठीक आहे? ओके मॅम. बाय. होमवर्क करा. जर नाही आलं तर आपण एखादं गणित सोडू. ठीक आहे? मॅम होमवर्क शेअर होत नाही ना? होमवर्क बघते मी, एकदा विचारायला विसरली हो मी मॅम, शेअर होत नाही मॅमला. होमवर्क. प्रेरणा मॅम प्रेरणा मॅम. हा मॅम, मी बोलत आहे. माझा आवाज नाही येत आहे का? हा आता येतोय. नाही, ही मुलं जे होमवर्क शेअर करणार ते कुठे करायचंय त्यांना होमवर्क शेअर त्यांचं? रिसोर्स ग्रुप वर करा, मी शेअर करणार. नाही अच्छा, त्यांना मुलांची शेअर जी करायचंय. हा, होमवर्क आहे. मुलांना. मॅम, त्याबद्दल मी विचारून सांगते संगीता मॅमला. मला असं वाटतं की मुलांना शेअर करण्याकरिता नाही आहे ग्रुप. मी विचारून सांगते मॅम. बरं. ठीक आहे, पुढच्या वेळेला सॉल्व्ह करून ठेवा, मला दाखवा ग्राफ वहीवर. ठीक आहे? तुम्ही काय काय सॉल्व्ह करा. एकदा ओके मॅम. व्हिडिओ ऑन करून. ठीक आहे? ओके मॅम, बाय. चालेल. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट.